आवाज जनतेचा. स्वयंशिक्षण प्रयोगातर्फे ग्रामपंचायत संवाद कार्यशाळेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या कार्यशाळेत 50 गावांमधील 250 सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक तसेच गावाची सखी यांनी सहभाग घेतला. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब अडसुळे प्रकल्प व्यवस्थापक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पडघाण सर, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, सोनुने सर, गटविकास अधिकारी वाशिम, कैलास बेंद्रे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पोषणम प्रोजेक्टचे जिल्हा समन्वयक पाटोळे सर उपस्थित होते. याशिवाय 3 ब्लॉक समन्वयक विजय शेगर, आकाश पट्टेबहादूर, रवी उखळे यांची देखील विशेष उपस्थिती होती. कार्यशाळेची सुरुवात संस्थेची ओळख करून देत तसेच कार्यक्रमाच्या उद्देशाचं प्रास्ताविक सादर करून करण्यात आली. कार्यशाळेच्या मुख्य मुद्द्यांचा आढावा, गावच्या समस्या आणि उपाययोजना, गावातील समस्या ओळखण्यासाठी ग्रामसभेचा सहभाग कसा वाढवावा यावर चर्चा करण्यात आली. गावच्या समस्या ग्रामकृती आराखड्यात समाविष्ट करून त्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशासकीय सचिव आणि सरपंच यांचे अधिकार आणि कर्तव्य याबद्दल चर्चा करण्यात आली. विकासासाठी योजनांचा उपयोग, गावाच्या विकासासाठी विविध सरकारी आणि खासगी योजनांचा कसा लाभ घ्यावा याबाबत सखोल माहिती दिली. नरेगा योजनांवर विशेष भर देत त्याद्वारे रोजगार निर्मिती आणि विकासाच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात यावर चर्चा झाली. नरेगा मार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांसंबंधित माहिती देण्यात आली. महिलांच्या सहभागाचे महत्त्व, ग्रामसभांमध्ये महिलांची उपस्थिती वाढवून समाजातील स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रभावी प्रयत्न कसे करता येतील यावर विचारमंथन झाले. कार्यशाळेचा उद्देश गाव स्तरावरच्या समस्या ओळखून त्या सोडवण्याचे नियोजन करणे, ग्रामसभेच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधणे, सामाजिक विकासासाठी महिलांचा सहभाग वाढवणे. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी स्वयंशिक्षण प्रयोगच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. उपस्थित सर्व ग्रामस्तरीय प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यशाळेच्या शेवटी गावांच्या विकासासाठी पुढील कृती आराखड्यावर चर्चा करून सत्राची सांगता झाली. उपसंपादक प्रदीप देशमुख, रिसोड. आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.